यानंतर बघूया पुढची एक ब्रेकिंग न्यूज। पालघरचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे कमळ चिन्हावर लोकसभा लढवण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत। त्यामुळे राजेंद्र गावित यांच्या रूपाने शिंदेंचा पहिला शिलेदार कमळ चिन्हावर लढणार का, बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। शिंदेंचा शिलेदार कमळावर लढणार, राजेंद्र गावितांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण। महायुतीत पालघरचा तिढा अद्यापही कायम। लोकसभेला शिंदेंचे काही शिलेदार भाजपच्या चिन्हावर लढतील अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सुरू होत्या। त्यातच पालघर लोकसभेत वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळतो। महायुतीच्या जागा वाटपात पालघरची जागा भाजपच्या वाट्याला गेली आहे। त्यामुळे शिंदे सेनेचे खासदार राजेंद्र गावित कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा आहे। त्यांनी भाजपात प्रवेश करून निवडणूक लढवल्यास कमळावर लढणारे शिवसेनेचे ते पहिले खासदार ठरू शकतात। स्वतः राजेंद्र गावितांनीच तसे संकेत दिले। यार मी सिटिंग खासदार असल्यामुळे या ठिकाणी मला सुद्धा वाटतं की माझं पुन्हा नूतनीकरण व्हावं आणि तिसऱ्यांदा या ठिकाणी उमेदवारी मिळावी आणि माझ्या वरिष्ठांचा असलेला माझ्यावर विश्वास आणि स्वतःचं कर्तृत्व आणि कार्यकर्त्यांचा असलेला विश्वास या बळावरती या ठिकाणी पुन्हा नूतनीकरण होईल अशी मला अपेक्षा आहे। पालघरच्या जागेवरून महायुतीतला तिढा अद्यापही कायम आहे। राजेंद्र गावित हे सलग 2 टर्म खासदार आहेत, त्यामुळे विजयाची हॅट्रिक करण्याची त्यांना संधी आहे। विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे मूळचे भाजपचे, मात्र 2019च्या लोकसभा निवडणुकीआधी शिवसेना भाजपची पुन्हा युती झाली। राजेंद्र गावित यांना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय झाला। मात्र युतीतल्या पारंपरिक जागा वाटपानुसार पालघर मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यामुळे राजकीय सोय म्हणून गावितांनी शिवसेनेत प्रवेश करत धनुष्यबाणावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर महायुतीचे उमेदवार गावित विजयी झाले। आता यावेळेस पुन्हा गावित स्वगृही जाण्याची शक्यता आहे। पालघरच्या जागेवरून महायुतीमध्ये एकमत होताना दिसत नाहीये। महाविकास आघाडीकडनं उमेदवार जाहीर झाला असला तरी अद्यापही महायुतीचा उमेदवार ठरत नसल्याचं चित्र आहे। महाविकास आघाडीनं पालघरमधून भारती कांबडी यांना उमेदवारी दिली आहे। दुसरीकडे भाजपनं प्रचारात आघाडी घेतल्याचं चित्र आहे। 4 एप्रिलला नालासोपारा पूर्वेकडील आचोळी इथं जिल्हा कार्यालयाचं उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांच्या हस्ते झालं। 7 एप्रिलला भाजपनं विरार पूर्वेला आरजे नाक्यासमोर आणि वसई पश्चिमेला झेंडा बाजार इथं महायुतीचे 2 मेळावे झाले। त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करून राजेंद्र गावित घर वापसी करणार असल्याची चर्चा आता रंगली आहे। पालघर लोकसभा मतदारसंघातून राजेंद्र गावित हे कमळ चिन्हावर लढल्यास भाजपच्या निवडणूक चिन्हावर लढणारे ते पहिले शिवसेना खासदार ठरतील। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।